अजूनही तुमच्याकडं MIDC होऊ शकली नाही, उद्योग येऊ शकले नाही, रोजगार निर्मितीच्या विषयाला घेऊन मोठी ओरड आहे. याला जबाबदार कोण? पाण्याची घोषणा 92 सालीच पवारसाहेबांनी मुरमुडीची केली. 97ला युती सरकारमध्ये खऱ्या अर्थानं लिफ्ट इरिगेशन पाणी देण्याचा निर्णय झाला. या तालुक्यामध्ये उद्योग धंद्याशिवाय पर्याय नाही. तरुण वर्ग आता मोठ्या हिमतीनं त्यांच्या लागलेला आहे. मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून उभा आहे. ते महाविकास पवारसाहेबांच्या तुतारीचं आज तुम्ही बघितलं असेल संपूर्ण राज्यामध्ये एक वेगळं वातावरण आहे. इथं काम करत असताना मी या मतदारसंघात वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जिल्हा बँक असेल, शिक्षण संस्था असतील, सहकार उद्योग याच्यामध्ये काम केलं आहे, विधान परिषदेत काम केलेलं आहे. आम्ही सोबत असताना या तालुक्यामध्ये ज्यांचं नावलौकिक चांगलं काम केलेलं आहे, ज्यांना अनुभव आहे असे प्रभात देशमुख नेतृत्व करतायत, अनिल देसाई बँकेत अनेक वर्ष काम करतायत. या तालुक्यामध्ये ज्यांनी 30-40 वर्ष राजकारण केलं ते 5 आमदार घडवले. ते सदाशिव कुटुंबीय त्याच्यामध्ये बरोबर आहेत, त्याच्याबरोबर अभय जगताप इथं बरोबर आहे. मोठी फौज आपल्या बरोबर आहे. खटावमध्ये तिथं काम करत असताना मग खटावमध्ये असणारे आतापर्यंत अनेक पदाधिकारी जे आहेत, रणजित देशमुख असतील, त्याचबरोबर नंदकुमार मोरे असतील, सुरेंद्र गुदगे असतील, त्याचबरोबर पिंटू पैलवान, असे सर्वजण आम्ही एकत्र आलेलो आहे. निवडणूक ही कशा पद्धतीने जिंकणं ह्याच्यामध्ये होत असताना लोकांच्या ह्याच्यातून या निवडणुकीमध्ये लोकांनी निवडणूक हातात घेतली असं माझं मत आहे. कारण इलेक्शनची मांडणी जर बघितली असेल तर ती विजयासाठी मला त्यात अवघड वाटत नाही. अन्य वेळी मागच्या वेळी काय कुठं आत्तापर्यंतचे अनुभव की लोकांना नवं होतं, प्रत्येक वेळी लोक भावना विश्वास ठेवत फसत होती किंवा ते आपसात लढून वेगळ्या मतात विभाजन करण्यामध्ये यशस्वी होत होती. हे सगळ्यांनी ओळखलेलं आहे. आणि माझ्या मनामध्ये आता कुठली शंका राहिलेली नाही की या निवडणुकीमध्ये जनता ज्यावेळी हातात घेते ते कुठलीही शक्ती असू द्यात, कुठलीही गुंडगिरी असू द्यात, कुठलाही पक्ष असू, त्यापेक्षा जनता ही सर्वश्रेष्ठ आहे हे महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे. मागच्या लोकसभेमध्ये तेच या निवडणुकीमध्ये मान खटाव मतदारसंघामध्ये दाखवून देणार. हे तुम्ही इथं मी बघत असताना, कारण माझा या खटावमानच्या राजकारणाचा गेले अनेक वर्षाचा 25 वर्षाचा अनुभव आहे. लोकांच्या नजरा आणि लोकांच्या भावना बघितल्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या निवडणुकीमध्ये कुठलंही अडचण येण्यासारखी मला दुसरा मुद्दा, पाण्याच्या विषयाला घेऊन गेली कित्येक टर्म निवडणुका तुमच्या मतदारसंघात लढवल्या जात आहेत आणि आता दावा केला जातो की पाणी त्यांनी आणलं. खरंच ते पाणी आलंय का? काय पाणी प्रश्न खटावमानचा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि लोकांचा प्रश्न होता. इथं दुष्काळ हा फार कायमचा 5वीला पोहोचला होता. दर 10 वर्षातनं 5-10 वर्ष दुष्काळ येत होता. ज्यावेळी साधनं होती त्या वेळेच्या ह्याच्यामध्ये परिस्थिती मात करण्याचं काम त्या लोकप्रतिनिधींनी केलेलं आहे. 72चा दुष्काळ हा सगळ्यांची आठवण जातं. जुनी माणसं अजून त्या दुष्काळातली इथं आहेत. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती की पिण्यासाठी पाणी हाताला काम द्यावं म्हणून अनेक कामं झाली. त्यात नालाबंडी असतील, पाझर तलाव झाले. काळ बदलत गेला. त्याच्यावर पाण्याची घोषणा 92 सालीच पवारसाहेबांनी मुरमुडीची केली. 97ला युती सरकारमध्ये खऱ्या अर्थानं लिफ्ट इरिगेशन पाणी देण्याचा निर्णय झाला. 2007लाच हे पाणी उरमुडीचं पाणी खटाव तालुक्यात आणि म्हणजे खटाव तालुक्याच्या भूमीवर पडलं, म्हणजे घाटाच्या वर लिफ्ट सुरू झाली. त्यानंतर हळूहळू पाणी आज मान खटावमध्ये पोहोचत आलेलं आहे. त्यामध्ये एकाचं कोणाचं योगदान नाही. त्यावेळी असणारे लोकप्रतिनिधी, त्यानंतरच्या काळात असणारे लोकप्रतिनिधी, मी 6 वर्ष विधान परिषदेत होतो, त्या सर्वांनी त्याचा हे केलेला आहे. फक्त भांडवल एकानेच केल्यानंतर आणि लोकप्रतिनिधी तालुक्याने निवडून दिलेला प्रतिनिधी असल्यामुळं त्यांना तो अधिकार असल्यामुळे त्याचा वापर करून घेऊन लोकांना ते दिशा दाखवायचं काम केलंय. आत्ताच सांगितलं तुम्ही, तेव्हा मागच्या 5 वर्षापूर्वी इथं उत्तर मंडला पाणी देतो म्हणून नारळ फोडला, पाणी नाही मिळालं तर पुढे इलेक्शन लढवणार नाही सांगितलं. लोकसभेला तुम्ही येण्यापूर्वी ऐकलं असेल एखादं बाहेर असलं तर लोकांच्यातनं वेळ होते की आता पाणी जर आलं नाही निवडीचं तुम्ही फॉर्म भरणार नाही. आता पाणी आल्यानंतर पाईपलाईनचं पाणी किंवा पिण्याचं टँकरचं पाणी मागणं ही मान खटावची 50 जलमताच ते हे आहे करत. पाणी आलं पाहिजे, म्हणजे शेतात खेळणारं पाणी ज्याच्यावर शेती केली जाईल आणि यातला दुष्काळ संपल हे पाणी लोकांना अपेक्षा आहे. पाणी आणले या शब्दाचा अर्थ जर वेगळ्या अर्थानं कोण काढत असेल तर तो लोकांना अपेक्षित आहे असं मला वाटत नाही. आणि आता पाण्यापेक्षा अनेक प्रश्न इथं वाढलेले आहेत. इथं वाढलेली दहशत, गुंडगिरी आणि सत्तेतून पैशातून सत्ता हे समीकरण हे लोक ओळखून गेलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटत नाही की या निवडणुकीमध्ये मला निवडणूक काय अवघड आहे असं अजिबात माझं मत नाही. आज योगायोगानं या निवडणुकीमध्ये आज पहिलाच शुभारंभ शिंगणापूरला झाला आणि ते चित्र बघितल्यानंतर सर्वजण एकत्र या मतदारसंघाचे खासदारही इथं आलेले आहेत. आम्ही सर्वजण एकोप्यानं सगळे इलेक्शन लढतोय. ठीक आहे, इच्छा ही प्रत्येकाची असते, त्यामुळे मानसिकता असणं साहजिक आहे. पण नैसर्गिक न्यायाने आता असणाऱ्या सर्वांनी निर्णय घेताना माजी उमेदवारासाठी देशमुख साहेबांनी त्याच्यामध्ये पवारसाहेबांच्याकडे शिफारस केलेली आहे. पवारसाहेब कुठेही विचार भावनेनं करत नाहीत. त्यांनी विचारपूर्वक काहीतरी त्यांच्या डोक्यामध्ये गणित असेल मान खटावचं, त्या पद्धतीनंच त्यांनी तो निर्णय घेतला आहे. त्यामुळे भविष्यामध्ये या मान खटाव मतदारसंघाला माझ्या विधानसभेचा विजय होऊन अन्य काय शक्ती त्याच्या ताकद मिळवून देण्याचाही त्यांनी त्याच्यामध्ये
त्याच्यामध्ये शब्द दिलाय त्याप्रमाणे ते पुढे आपलं भविष्यामध्ये काम करतील. तुमच्या विधानसभा मतदारसंघातला तरुण जो आहे तो नोकरीसाठी बाहेर जातो, पण अजूनही तुमच्याकडे MIDC होऊ शकली नाही, उद्योग येऊ शकले नाही, रोजगार निर्मितीच्या विषयाला घेऊन मोठी ओरड आहे. याला जबाबदार कोण? ह्याला जबाबदारचं कारण 2-3 आहेत की उद्योगाची थोडक्यात उद्योगाबद्दल आस्था असणं किंवा इजी पैसे मिळवणं आणि उद्योगधंदा उभं करण्यासाठी फार मोठं वेटिंग असतं. त्यासाठी भांडवल उभं करावं लागतं, कर्ज घ्यावी लागतात, कुशलता असली पाहिजे आणि तेवढा आपला ह्याच्यामध्ये विश्वासता लोकांच्यामध्ये असली पाहिजे. हा दुष्काळी भाग होता. आता इथंच पुणे बेंगलोर कॉरिडॉर जातोय, त्याच्यामध्ये इथं MIDC व्हावं म्हणून मी विधान परिषद असताना 2014 साली त्या मान खाटासाठी 21 MLD पाणी नागपूरच्या अधिवेशनावर मंत्री गटाच्या कमिटीत मंजूर झालेलं आहे. आमची त्यात कल्पना होती, त्याच्यामध्ये या तालुक्यामध्ये खटावमध्ये असताना पाणी जर कनेर आणि रुमुडीचं आहे ते वर्धनगडला टाकायचं. ते टाकल्यानंतर गोपूजला एक MIDC काढायची, चौकी चांब्याला पण पाणी आणण्यात पिंगळी, पुशेगाव आणि मसवड अशी MIDC केल्यानंतर सर्वांगीण विकास होईल. पण तरीसुद्धा करोडीच्या माध्यमातून मसवड MIDC ची आता मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. आता चॅप्टर 6 म्हणजे आता त्याच्यामध्ये ॲक्विशनची प्रोसेस सुरू झाली आहे, पण त्याच्यापेक्षा त्याला एक वेगळं वळण लागलेलं आहे. ती MIDC होण्यापेक्षा त्यातनं स्वतःला फायदा कसा होईल आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्यावर कसा अन्याय होईल असाही प्रयोग त्याच्यात झालेला आहे. अशी माझ्या कानावर त्याची माहिती आलेली आहे. अनेक ह्या गोष्टींना लोक बोलतात निवडणुकीच्या काळामध्ये, पण अशा पद्धतीनं निवडणुकीचा MIDCचा उद्देश वेगळा, निवडणुका वेगळ्या, पण MIDC इथं झालीच पाहिजे. मी तर म्हणेन मसोड होऊ द्या, पण तरीसुद्धा सर्वांगीण विकास होताना एक 25-50 किलोमीटरच्या एरियामध्ये छोट्या मोठ्या औद्योगिक वसाहती होऊन या तालुक्यामध्ये उद्योगधंद्याशिवाय पर्याय नाही, तर इथले तरुणांना थांबू शकतो. एक काळ होता, त्या काळामध्ये बाहेर मुंबईसारख्या ठिकाणी गेल्यावर गोदीमध्ये असेल, हे तुमचं रंगाच्या गावामध्ये माताडी असेल किंवा सोनादंतीच्या गलाई व्यवसाय होता. आता व्यवसायातही बदल झालेला आहे. त्यामुळे इथनं पुढच्या काळामध्ये फार मोठं संकट तरुणा बेकारीचं येणार आहे. त्यातनं मार्ग काढणं ही काळाची फार मोठी गरज आहे. जाता जाता एक प्रश्न विचारतो, तुम्ही म्हणताय मतदारसंघाचा विकास झाला नाही, मग विद्यमान आमदारांनी नेमकं केलं का? आता विद्यमान आमदारांनी काय केलं हे समोर दिसते त्याच्यामध्ये की अनेक वेळा प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळी करून त्यावेळी त्याचा फायदा घेऊन त्यावेळी 9ची इलेक्शन अपक्ष लढवली. त्यावेळी अपक्ष लढल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री त्यांची सलगी करून ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर भाजपमध्ये गेले. आता भाजपची सत्ता गेल्यावर प्रयत्न करत होते की महागाडा कुठं मिळतोय का. त्यामुळे आपल्याला आमदारकी टिकवण्यासाठी जे जे करायला लागेल ते त्यांनी नक्की केलं असं माझं त्याचं मत आहे की त्याच्यामध्ये आमदार करण्यासाठी मताचं डिव्हिजन करणं आता ते शक्यच नाही होत झालेलं. पुन्हा एकत्रीकरण करण्याचा प्रयोग केला, पण जनतेनं पूर्णपणे ओळखलेला आहे. बरं, मग जाता जाता एकूणच राज्यभरात जर वातावरण आपण लक्षात घेतलं तुतारीच्या बाबतीत, तर काय वाटतं तुम्हाला, विजयाचा कितपत विश्वास आहे? राज्यात किती सीट्स तुमच्या येऊ शकतात? माझं असं मत आहे की एकूण जर महाविकास आघाडीचं जर आपण याच्यामध्ये हे घेतला विचार केला तर त्याच्यामध्ये जरी उमेदवार जास्त दुसऱ्या पक्षाचे असले तर पवार साहेबांचा आत्तापर्यंत असला पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेवर असणारी छाप या वयादी धडपड करून त्यांनी काम करत असण्याचा जो विश्वास लोकांच्या तरुणाच्या मनामध्ये ऊर्जा तयार झालेली आहे की एक काळ होता एक वर्ग शरद पवारांच्यावर प्रेम करणारा होता, पण माझ्या निदर्शन असं आलंय तरुण वर्ग आता मोठ्या हिमतीनं त्यांच्या लागलेला आहे की 84 वर्षांमध्ये सुद्धा सगळेच सोडून काम करणारा नेतृत्व असेल त्यांना काय गरज आहे आता. पण ही तर अनेकांच्या ह्याच्यामध्ये एक ऊर्जा आलेली आहे. आत्तापर्यंतच्या 10 वर्षामध्ये नक्की काय झालं आणि आता ज्या निवडणुकीमध्ये जे प्रयोग केले कधी स्वार्थानं माणसं काही करतात त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये ज्या चुकीच्या काय योजना राबवल्यात, माझ्या भगिनींना काय मिळालं ह्याच्याबद्दल मला वाईट वाटायचं कारण नाही का ते आमचेच आहेत, पण निवडणुकीचा मताचा डोळा ठेवून महाराष्ट्राच्या तिजोरी कर्जाचा डोंगर उभा करून देऊन एका बाजूला स्टॅम्प 100 रुपयाचा स्टॅम्प 500 केला, 1500 तेलाचा डबा 2200 रुपये केला आणि अशामध्ये महागाई एका बाजूला वाढलेली आहे. शेतीमालाचा प्रामुख्यानं प्रश्न आहे. शेतीमालाच्या शेतीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू जीएसटी जातो, पण शेतीमालाचा त्या शेतकऱ्याला रिफंड मिळत नाही आणि हे आमच्या सामान्य शेतकऱ्याला माहीत नाही. कारण योगायोगाने मी शेतीमध्ये काम करतो, सहकारामध्ये करतो, उद्योगामध्ये करतोय, ते सगळं आहे, पण आताचा वेळ थोडा आहे आणि समजून सांगण्यासाठी त्याला फार मोठा गाळा लागणं गरज आहे त्यामध्ये. त्यामुळं आता परिवर्तन व्हावे अशी सगळ्यांची त्याच्यामध्ये इच्छा आहे, म्हणजे मानसिकता आहे लोकांची. आणि ह्याच्यामध्ये जरी सगळ्यात कमी जागा पवार साहेबांच्या असल्या तर सक्सेस रेशिओमध्ये सगळ्यात 1 नंबर हे शरद पवार जर राहतील. आमची अपेक्षा आहे महायुती येणारा कोणीही 1 नंबर दुसऱ्याला मिळालं तर दुःख नाही, पण शरद पवारांच्या ह्याच्यामध्ये चांगलं यश येईल आणि इथं बदल हा नक्की आहे. आणि मला तर वाटतंय 170 ते 180 पर्यंत जागा महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये येतील याच्यावर माझे ठाम विश्वास आहे. बारामती शेजारी आहे, मोठे पवार की छोटे पवार? नाही, आता बारामतीचा प्रश्न आहे की बारामती हा भावनिक प्रश्न आहे. त्याच्यामध्ये लोकांची मोठ्या पवारांचा मागच्या वेळी निर्णय दिलेला आहे. त्याच्यामध्ये मतदारसंघात मी आज
एक राऊंड झाला, तिसरा चौथा गट आहे, तिथं आल्यावर माझं पळशीमध्ये आल्यावर मत झालंय, अजून 2 गट व्हायचे आहेत. तसंच महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये वातावरणामध्ये अजितदादांनी तिथं केलेलं आहे, पवार साहेबांचे बारामती म्हणून ओळखले जाते, तेही करतायत. पण त्या निवडणुकीचा काही अंदाज आज सांगता येणार नाही. पण तिथं सुद्धा पवार साहेबांना मानणारा जो वर्ग आहे आणि तो त्याच्यामध्ये त्यांना यश मिळायला मला अडचण वाटत नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत.